दादा महाराज, दादा महाराज कुठवर आले आमचे बाबासाहेब? खूप मोठा पराक्रम केला ना त्यांनी? मोठा पराक्रम केला. कृष्णेच्या खोऱ्यात त्यांची तलवार अशी तळपली असेल की सर्जा खान पळून गेला असेल. हो ना दादा महाराज? हो. सगळे त्यांच्या पराक्रमानं अचंबित झाले असतील. प्रत्यक्ष देवालाही अचंबा वाटला. आता लोक रयत त्यांच्यावर फुले उधळत असेल, गुलाल उधळत असेल. स्वर्गातले देव सुद्धा त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतायत. खरंच? हो. मामासाहेबांच्या पराक्रमानं कृष्णामाई स्तब्ध झाली. पांडवगडानं श्वास रोखला. स्वराज्याचा भगवा शहारला आणि महाबळेश्वराचा देवही थक्क झाला. आमचे बाबा आहेतच तेवढे शूर पराक्रमी. त्यांच्या पराक्रमासमोर काळ्या करंद ढगातील विजेनेही शर्मावं. त्यांच्या पराक्रमाने एखाद्या मायावी दैत्यालाही घाम फुटावा. खरंय पोरी, तसंच झालं. आले वाटतं. आम्हाला माणसांचा कल्लोळ ऐकू येतोय. दादा महाराज, आलोच आम्ही. आता आम्हाला बाबांना डोळे भरून बघायचे. आणखी एक, आम्हाला ना युद्धानंतर त्यांच्या अंगावरच्या जखमाही मोजायला आवडतात. आता किती जखमा झाल्या असतील? बरं दादा महाराज, येतो आम्ही. आम्हाला आता नाही राहवत. ताराव थांबा. स्वराज्याचा हंबीर गेला. आता राहिलाय तो फक्त आजचा हंबर. कान्होजी धक्कनी. जी हुजूर आला. बे वजीर गिर गया, मर गया, मारा गया. हा? देखा ना? जी बादशाह सलामत. अभी इसके इर्द गिर्द इसके प्यादे, इसके हाथी, इसके घोड़े, इसके सिपह सलार, ये सब गुस्से में हो जाएंगे, नाराज हो जाएंगे. दुरुस्त? हाँ हाँ दुरुस्त दुरुस्त जापना. तो तुम्हें एक काम करना हो. तुम्हें बोला तो जापना. इससे पहले कि इस वजीर की जगह एक दूसरा वजीर आ जाए, तुम्हें इनके प्यादों के बीच में फूट डालनी होगी. जी खावी. पता है ये फूट क्यों जरूरी? एक बार ये फूट डली तो इसके हाथी, घोड़े, ऊंट, सिपा सलार सब तितर बितर हो जाएंगे, बिखर जाएंगे, जिसकी वजह से इस स्वराज की ताकत कम हो जाएगी. जी हाँ खावी. सिर्फ हाँ हाँ करने से काम नहीं चलेगा कान्होजी दक्कनी. तुम्हें खुद जाकर वहां के लोगों के बीच में दरार डालनी पड़ेगी, फूट डालनी पड़ेगी. अरे जब इनके लोगों के बीच में अंदरूनी झगड़ा बढ़ेगा, तब ही तो स्वराज की जो इमारत है वो अंदर से खोखली होगी. जी जापना. बस एक ऐसा धक्का मिला ना तो स्वराज की बुनियाद खोखली और संभा खत्म हो. लेकिन जापना. आप जा सकते हैं. रख लिया. कसं झालं?
माझा राजा गेला. काल होता आणि आज नाही. कसं झालं? उमाबाई, सावरा स्वतःला. कसं सावरायचं मी? कसं सावरायचं? माझा ढाण्या वाघ गेला. त्याच्या बिगर आता काय नाही या जगामध्ये. काय नाही. आम्ही साहेब, अहो ही मुलं आहेत ती. ताराहू आहे, संताजी, रणसिंग, रंगोजी, चांदोजी आहेत. त्यांनी कुणाकडे बघायचं मग? पण माझं कुकुबळ एवढं बळकट असताना देवानं माझ्यावर हा प्रसंग का आणला? हे बघा, जे घडू नये ते घडलं. पण आता ह्या लेकरांसाठी तुम्हाला बाप बनावं लागेल. ताराऊकडे बघा, तिनं काय करावं? आई साहेब, नका ना रडू. माझ्या बाळा, आपली सुखाची सावली गेली ग. आई साहेब, बाबांना वीरमरण आलंय. निष्ठेचा झेंडा रोवून गेलेत बाबा. वय बाळा, असाच होता बघ तुझा भाव. पण काळानं असा घाला घालाय नको होता. आम्ही साहेब, तुम्ही सरनोबतांच्या पत्नी आहात. तुम्हाला सावरलं पाहिजे. कसं सावरायचं? काय करायचं? काय बी कळना झालं. सावरण्यासारखी परिस्थिती नाहीच. कसं सावरायचं हा मोठा सवाल समद्यांच्या समोर अस्वलासारखा नाचतोय. गणोजराज, सरसेनापती हंबीरराव गेलं ही गोष्ट वाईट झाली. मोठा उमदा माणूस, दौलतीचा खांब होता तो. पण आता दुर्दैवानं त्यांची जागा रिकामी झाली. पण सुदैवानं ती तुम्हाला मिळावी एवढी इच्छा. तुम्हाला वाटेल पण लई इच्छा आहे. हरजीरावांची 5 बोटं तुपात, जाधवरावांच्या ताब्यात वाई प्रांत. फलटणलाही कशाची ददात नाही. जनकोजीराव आघाडीवर असतात हमेशा. फक्त आपल्याच शिरावर जबाबदारी नाही, पण आता ती घ्यावी. तुमच्यासारख्या कर्तबगार मनुष्याची तेवढी योग्यता आहे, म्हणून आता तुम्ही त्या पदावर बसावं. तसं झालं तर या कान्होजीरावाचा आत्मा शांत होईल. आणि मी म्हणतोय तसं झालंच नाही. नाहीच जर सरसेनापती पदाची धुरा हाती आली तर सरळ घोडा काढा, त्याला टाच मारा, न इकडं निघून या. इकडं तुमच्यासाठी गालीच्या अंतरलाच आहे म्हणून समजा. म्हणजे अंतरलेलाच आहे. लेखन सीमा, सरदार कान्होजीराव शिर्के. सरसेनापती. महाराज, मामासाहेबांची याद मनातून जात नाही ना? नाही, मामासाहेबांची याद नाही. दुसराच विचार करतो होता मी.
कसला विचार? हेच की हेच हरजीराजे कर्नाटकात शत्रूच्या फौजांना चोप देत आहेत. आपले काही बिनीचे सरदार कांजीवरम मध्ये घुसलेत. तिकडे टोपीकर इंग्रज आम्हाला तहाची बोलणी करण्यासाठी बोलावतो आहे. आमचे मामासाहेब गेले, पण आम्हाला दुःख करायला वेळ नाही. हो ना? हो तर म्हणजे मामासाहेबांच्या जागी दुसऱ्या मातब्बर व्यक्तीची नेमणूक करावी लागेल. पण कोण आहे असा? कुणाचा एवढा वकूफ की संपूर्ण फौजेला धाकात आणि मर्जीत ठेवू शकेल? मला आता पुढच्या विवंचना एकेका गोष्टीतून मोकळं व्हावं लागेल. हो ना राजे. त्यामुळे तुम्ही म्हणता तशी याद वगैरे काही नाही. याद येत नाही तर मग जेवणाकडे कोणाचं लक्ष नाही. आमचं येसू, याद नाही म्हणता मग खुल्या मनानं बोलणं कोणी सोडलं? आम्ही. नाही येसू. हंबीर मामांच्या देहाला अग्नी दिल्यापासून कोणाच झोप लागत नाही. रात्री मध्येच उठून कोण डोळ्यातील अश्रू पुसतं? आसवांनी कोणाची उशी ओली होते? बस आमची. येसू, बस. राजे, मामासाहेबांचं जाणं तुमच्या किती जिव्हारी लागलंय हे आम्ही जाणत नाही का? तुम्ही वरवर कितीही सुखाचं सोंग आणलं तरीही येसू, येसू, पहिल्यांदाच दुःखाची अशी धडक बसली आम्हाला. ती आतून. बाबासाहेब गेल्यानंतर मामासाहेबच तर होते ना आमच्यासाठी. आमच्या सावत्रपणाची भिंत कधी आलीच नाही. सतत मायेचं आभाळ धरलं त्यांनी आमच्या डोक्यावर. बाबासाहेब गेल्यानंतर सगळे मोह पाश बाजूला सारून, सगळे हुकूम आदेश डावलून पन्हाळ्यावर आमच्यासाठी पानकळा झालेले मामासाहेब. आमच्या चारित्र्याला कैचीत पकडण्याचा प्रयत्न झाल्यावर भर दरबारात आबासाहेबांच्या समोर आमच्यासाठी उभे राहणारे मामासाहेब. आमच्यासाठी सारा दख्खन पाठीवर ढालीसारखा बांधून तलवारीच्या टोकाचा शत्रूला धाक दाखवणारे मामासाहेब. एवढंच काय, पण तुमच्या ताराबाई आमच्या बंधूंना द्या म्हटल्यावर पगडी सहित मान डोलावणारे मामासाहेब. महाराज, येसू, औरंगजेब इतरांना फितूर करू पाहतोय, पण इथे तर परमेश्वरानंच आमच्या मामासाहेबांना फितूर केलं. काय करावं आम्ही? महाराज, आपण रुद्र आहात. रुद्र आहोत. आमच्याही मस्तकी तिसरा डोळा आहे. पण या दुःखानं त्या तिसऱ्या डोळ्यातून आगीच्या लोळाऐवजी आसवांची कारंजी उडतायत. ती कुणाला दाखवावी? नाही राणीसाहेब, आसवांना थारा देऊन चालणार नाही की रडून चालणार नाही. मामासाहेबांच्या जागी दुसऱ्या मातब्बराची नेमणूक करावी लागेल. कोणाची? कोणाची? आता कोणाची नेमणूक करावी? असा कोण पोलादी मनाचा माणूस आहे आपल्याकडे? तो काय माणसं आहे? हंबीरराव ते हंबीरराव. अगदी खरं बोललात कविराज. थोरलं महाराज गेलं तेव्हा हंबीरराव शंभूराजांच्या मागे खंबीरपणे उभे होते. त्यांचा ध्यास थोरले महाराज आणि स्वप्न संभाजीराजे.
मला आठवते ते जेव्हा आघाडीवरून यायचे तेव्हा संभाजी राजांना व्यायामशाळेत घेऊन जायचे. त्यांचे हात, त्यांचे दंड, मांड्या चापसायचे. स्वतःच्या हातातली बेंडकुळी त्यांना दाखवायची आणि तलवारीचा सरावही करून घ्यायचे. आणि सगळं झाल्यावर शेवटी म्हणायचे, मडका अजून नीट भाजलं नाही. अखेरच्या क्षणापर्यंत लढले हंबीरराव. आणि हे सगळं करताना कुठलंही राजकारण नाही, कोणाबद्दलही आकस ठेवला नाही. फौजेत रमायचं हे एकच धोरण. श्री शिवचरणी दृढ भाव, सरलष्कर मोहिते हंबीरराव, या त्यांच्या मुद्रेला जागले ते. अहो एवढंच नाही तर श्री मच्छीव महानुभाव सेनाधीश हंबीरराव या त्यांच्या सध्याच्या मुद्रेला त्यांनी न्याय दिला. खरंच हंबीरराव हा किताब साजरा केला. त्यांचं जाणं जीवाला चटका लावून गेलंय. असा नायकू खंबीर हंबीर गेला, असा वीर योद्धा नाही स्वराज्यात झाला. खरंय कविराज, असा वीर योद्धा स्वराज्यात झालाच नाही. वीरराव, तुमच्यातील नरशार्दूल कुठे शोधावा? खरंच कविराज, कुठं शोधावा असा नरशार्दूल? या दिवसात मुजरे करण्याची गरज नाही. महाराज, सरलष्कर गेले, सरसेनापती गेले, आम्हाला दटावणारे, आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मामासाहेब गेले. आजवर रणांगणात कधी ढाल हाती धरली नाही आम्ही, कारण मामासाहेब होते. पण आता ढाल हाती धरावी लागली, प्रसंगी पाठीवर बांधावी लागली. कसं सावरावं आम्ही? महाराज, सावराव तर लागेलच. आपण छत्रपती आहात. होय, छत्रपतीच्या अंतःकरणास आधी निखाऱ्यावर धरून मग ऐरणीवर ठेवून पोलादाच्या घणाखाली घालावं लागतं. ते सगळं केलंय आम्ही, म्हणूनच सगळे घाव सहन करू शकतो आम्ही. पण हा घाव नाही सहन करता आला. सरसेनापतींच्या रक्ताच्या वासानं तो औरंगजेब मस्तवाल व्हायच्या आधी उभारी घ्यायला पाहिजे महाराज. होय बहिर्जी काका, उभारी धरण्याचा प्रयत्न करतो आहोत आम्ही. आता आम्ही काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नाही. पण या फितुरीच्या जंजालात आम्हाला आमच्या माणसांची याद येते आहे. त्या सगळ्यांना बोलावून घ्या. ही सगळी माणसं आम्हाला रक्ताच्या नात्याहून जवळची आहेत. कोणाला बोलवायचे? कोण आहे ती मंडळी? सरदार बकाजी फर्जंद, संताजी शिळीमकर, सिदोजी थोपटे, तानाजीराव कडू, बापूजी नलावडा, कान्होजी मरळ, रायाजी तोडकरी, ठकार पाटील आणि नायकाजी शहाडे. नायकाजी शहाडे, जैताजी करंजावणे, येसाजी गोरड, माऊजी जोरी, बेलदरे, सगळ्यांना बोलावून घ्या. जी महाराज. या सर्वांना त्यांच्या वकुबाप्रमाणे जबाबदारी द्या. आणि म्हाळोजी बाबा घोरपडेंची आघाडी सुद्धा आम्हाला कळवा. जी महाराज. या आपण.
हंबीर मामा तुमच्या जाण्यानं सह्याद्री पर्वताच्या काळजाचा टवका उडाला. तलवारीची धार पोरकी झाली मामासाहेब.